नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट, चविष्ट आणि घरगुती स्टाईल भेंडीची भाजी. ही भाजी कमी मसाल्यात पण खूपच टेस्टी लागते. पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत एकदम परफेक्ट. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला. भेंडी भाजीची सोपी आणि खमंग रेसिपी, घरगुती स्टाईल चविष्ट भेंडी भाजी. कमी साहित्यामध्ये झटपट तयार होणारी ही भेंडी भाजीची रेसिपी आहे. ही भेंडी भाजी करण्याची साहित्य. भेंडीची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य: भेंडी 500 ग्रॅम, लाल तिखट 1 चमचा, काळा मसाला 1 चमचा, मीठ अर्धा चमचा, लसूण गड्डा 1, लाल मिरची 2, हळद पावडर अर्धा चमचा, शेंगदाणे कूट अर्धा वाटी, धने जिरे पावडर 1 चमचा, कढीपत्त्याची पाने 10 ते 12, तेल 2 चमचे, धने पूर्ण अर्धा चमचा. हा सर्व साहित्य घेतला आहे. सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुवून घ्यायचा. महत्त्वाची टिप्स म्हणजे भेंडी धुतल्यानंतर पूर्ण कोरडी झाली पाहिजे. भेंडी धुतल्यानंतर कोरडी नाही केली तर भेंडीची भाजी चिकट होते. आता भेंडीचे मध्यम आकाराचे तुकडे करून चिरून घ्यायचा. जास्त बारीक चिरायचा नाही. एक कढई गॅसवर ठेवायचा. 2 चमचा त्या कढईमध्ये तेल घालायचा. तेल चांगला गरम झाल्यानंतर अर्धा चमचा पूर्ण धणे घालायचा. आता या फोडणीमध्ये लसणाच्या पाकळ्या जाडसर ठेचून घ्यायचा. मग आता या फोडणीमध्ये घालायचा आहे. हा बघा, मी आता जाडसर कुटून घेतलेला लसूण या तेलामध्ये घातला आहे. कढीपत्त्याची पाने या फोडणीमध्ये घालायचा. चांगला आता हा फोडणी परतून घ्यायचा. लाल मिरच्या चिरून तेलामध्ये घालायचा. धने जिरे पावडर 1 चमचा या तेलामध्ये घालायचा. चिरून घेतलेला सर्व भेंडी आता या तेलामध्ये घालायचा, म्हणजेच फोडणीमध्ये घालायचा. चांगला परतून घ्यायचा. हा बघा, असा हा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा. हा भेंडी या फोडणीमध्ये थोडासा भाजून घ्यायचा. भेंडी हा फोडणीमध्ये असा भाजून घेतल्यास भेंडीचा जो चिकटपणा असतो तो निघून जातो. त्यासाठी भेंडी भाजून घ्यायचा. तेलामध्ये आता मी भेंडी चांगला भाजून घेत आहे. हा बघा, अशा प्रकारे भेंडी भाजून घ्यायचा. शेंगदाण्याचा कूट अर्धा वाटी घालायचा. हळद पावडर अर्धा चमचा घालायचा. काळा मसाला 1 चमचा घालायचा. तिखट 1 चमचा घालायचा. मीठ अर्धा चमचा घालायचा. हा सर्व मसाला चांगला परतून घ्यायचा. मसाला छान एकजीव करून घ्यायचा. चांगला परतून घ्यायचा. हा मसाला भेंडीला खूप छान टेस्ट देतो. भेंडीच्या भाजीवर थोडासा पाण्याचा शितोडा मारायचा. पाण्याचा शितोडा मारल्यानंतर असा हा भेंडी परतून घ्यायचा. हा बघा, असा भेंडी 5 मिनिटं शिजवून घ्यायचा. भेंडीच्या भाजीवर झाकण ठेवून 5 मिनिटं शिजवून घ्यायचा आहे. हा बघा, आता मी झाकण ठेवला आहे. मध्ये मध्ये हलक्या हाताने एकदा हलवायचा. 5 मिनिट झाला आहे.
भेंडीच्या भाजीवरचा झाकण काढायचा. भेंडीची भाजी झारीने चांगला असा परतून घ्यायचा. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे भेंडीची भाजी तयार झालेला आहे. भेंडीची भाजी एकदम मऊ असा तयार झालेला आहे. हा बघा, भेंडीची भाजी एकदम चांगल्या प्रकारे शिजलेली आहे, मऊ झाली आहे. भेंडी छान मऊ झाली की गॅस बंद करायचा. तयार भेंडी भाजीचा कढई आता मी खाली ठेवत आहे. हा बघा, आता मी खाली ठेवला आहे. किती सुंदर आणि खमंग भेंडीची भाजी तयार झाली आहे. रंग एकदम हिरवागार असा आलेला आहे. टेस्ट पण नक्की छानच असणार. गरमागरम पोळी, भाकरी किंवा वरण भातासोबत ही भेंडीची भाजी खूप छान लागते. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते कॉमेंटमध्ये सांगा. ही भेंडीची भाजी मी थोडासा डिशमध्ये काढून घेत आहे. एका ताटात 2 चपाती मी घेतला आहे. त्या ताटामध्ये एक प्लेट ठेवला आहे. त्या प्लेटमध्ये हा भाजी मी घालत आहे. हा बघा, थोडासा घातला आहे. अजून थोडासा भाजी मी या प्लेटामध्ये काढत आहे. भेंडीची भाजी मी या प्लेटमध्ये काढून घेतला आहे. हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे हा भेंडीची भाजी तयार झालेला आहे. ताटामध्ये काकडी गोलाकार असा चिरून ठेवला आहे. हा बघा, एकदम भेंडीची भाजी टेस्टी असा तयार झालेला आहे. भेंडी भाजीची सोपी आणि खमंग रेसिपी, घरगुती स्टाईल चविष्ट भेंडी भाजी. हा रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा बघा, असा हा एकदम टेस्टी असा हा भेंडीची भाजी तयार आहे. खमंग भेंडीची भाजी हा रेसिपी आता पूर्ण झाला आहे. रेसिपी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच चविष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.